नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन सिरीजमध्ये, जिचं की नाव आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा गणित. त्यातलं प्रकरण क्रमांक 1 आहे संख्या आणि संख्या पद्धती. त्यातला आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.3. या अगोदर मी स्वाध्याय 1.1 आणि स्वाध्याय 1.2 यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही सर्वप्रथम अगोदर बघून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्याय 1.3ला. तर स्वाध्याय 1.3 मधील प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर बघा, यामध्ये आपल्याला प्रत्येक ऑप्शनमध्ये शतकस्थानी 7 ही संख्या दिलेली आहे आणि सर्व संख्या या 5 अंकी आहेत. तर आपल्याला यापैकी ओळखायचे आहे की सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा, ऑप्शन नंबर एमध्ये सुरुवातीला 1 आहे, त्यानंतर इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. त्यानंतर 2 नंबरचा अंक हा ऑप्शन नंबर एमध्ये 2 आहे, ऑप्शन नंबर बीमध्ये 9 आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपला कट झाला, कारण 9 हे 2पेक्षा मोठे आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सीमध्ये 2 नंबरचा अंक 8 आहे आणि ऑप्शन नंबर डीमध्ये 9 आहे. तर आपला ऑप्शन नंबर सी पण कट झाला, कारण 8 हे 9पेक्षा लहान आहे. त्यानंतर आता बघा, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी दोन्ही ठिकाणी 2 नंबरला 9 हा अंक आहे. त्यानंतर 3 नंबरचा अंक इथे आहे 7, इथे देखील आहे 7. त्यानंतर 4 नंबरचा अंक इथे आहे 8 आणि इथे आहे 2. म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर डी सुद्धा कट झालेला आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती आहे? तर बघा, सर्वप्रथम आपण सर्वात मोठ्यात मोठी ही संख्या तयार करून बघू. तर बघा, यापैकी आपल्याला सांगितलंय 5 अंकी संख्या बनवायला आणि त्यापैकी आपल्याला अंक किती दिलेत? 1, 2, 3, 4 आणि 5. तर बघा, 5 अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर आपण यापैकी जो सर्वात मोठा अंक असतो तो अगोदर घेत असतो. म्हणजेच यापैकी सर्वात मोठा अंक आहे 9, म्हणजेच 9. त्यानंतर लहान आहे 7, त्यानंतर लहान आहे 6, त्यानंतर त्यापेक्षा लहान आहे 3 आणि सर्वात लहान आहे 0. त्याचबरोबर आता आपण यापैकी लहानात लहान संख्या तयार करणार आहोत. तर लहानात लहान संख्या तयार करायची असेल आणि जर आपल्याला संख्येमध्ये 0 दिलेला असेल तर तो आपण 2 नंबरला घेत असतो. म्हणजेच त्यापेक्षा मोठा अंक आपण 0च्या अगोदर घेत असतो. तर 0पेक्षा मोठा अंक 3, त्यानंतर 0 आपण घेऊ 2 नंबरला. त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या आपण अगोदर घेणार आहोत, ती आहे 6, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 9. म्हणजे जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर आपण संख्या या उतरत्या क्रमाने लिहित असतो आणि जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर आपण संख्या या चढत्या क्रमाने लिहित असतो. आणि आपल्याला यामधील अंतर विचारले. अंतर म्हणजेच काय असतो? त्यामधला फरक. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. तर बघा, यांची आपण आता वजाबाकी करू. 0मधून 9 जात नाही म्हणून 10मधून 9 गेले, राहिले 1. त्यानंतर इकडं हातचा आलेला असेल त्यामुळे इकडं राहिले असतील 2. 2मधून 7 जात नाही त्यामुळे 12मधून 7 गेले, उरले 5. त्यानंतर इकडं राहिले असतील 5. 5मधून 6 जात नाही, त्यानंतर 15मधून 6 गेले तर राहिले 9. त्यानंतर इकडं राहिले असतील 6, म्हणजे इकडं हातचं दिल्यामुळे 7च्या जागी इथं आले असतील 6. त्यानंतर इकडं राहिले असतील 8 आणि 8मधून 3 गेले, सॉरी इकडं 9च राहिले असतील आणि 9मधून 3 गेले 6. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 बघूयात. 6, 6, 9, 5, 1 हे आपलं ऑप्शन नंबर सीमध्ये उत्तर आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. तर बघा, यामध्ये दिलंय 1, 3, 5 आणि 1, 5, 3 या संख्यामधील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. तर बघा, यामध्ये 3 हा अंक दशक स्थानी असल्यामुळं या ठिकाणी 3ची स्थानिक किंमत ही 30 असणार आहे आणि या संख्येमध्ये 3 हा अंक एकक स्थानी असल्यामुळं 3ची स्थानिक किंमत ही 3च असणार आहे. आणि यामधील आपल्याला फरक विचारला आहे, म्हणजेच आपल्याला यांची वजाबाकी करावं लागेल. तर बघा, 30मधून 3 गेले, किती राहिले? 27 राहिले. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर बघा, आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, 2, 7, 3, 0, 7 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? तर बघा, या ठिकाणी 2 ठिकाणी आपल्याला 7 हा अंक दिलेला आहे आणि त्या दोन्ही 7च्या स्थानिक किमतीतील आपल्याला फरक विचारलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण या 7ची स्थानिक किंमत बघू. हा 7 एकक, दशक, शतक आणि हजार. हजारच्या स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत असेल 7,000.
त्यानंतर हा 7 एकक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत असेल 7. तर आता बघा यांच्यातली आपल्याला अंतर काढायचं असल्यामुळे आपण त्यांची वजाबाकी करू. तर बघा 0 मधून 7 जात नाही म्हणून 10 मधून 7 गेले 3. त्यानंतर इकडं हा 7 कडून हातचा घेतलेला असेल त्यामुळे इकडे राहिले असतील 9. इथेही राहिलेले असतील 9 आणि 7 इकडे हातचा दिलेल्यामुळे इकडे राहिलेले असतील 6. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 6 9 9 3 जे काही आपल्या ऑप्शन नंबर ए मध्ये. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 5. तर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे 9 7 0 आणि 4 या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजेच काय तर फरक असतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजेच आपल्याला वजाबाकी करावं लागेल. तर बघा या अंकांपासून आपल्याला सर्वप्रथम मोठ्यात मोठी संख्या बनवावी लागेल. तर मोठी संख्या बनवत असताना आपण ते अंक उतरत्या क्रमाने लिहित असतो म्हणजेच सर्वात मोठा अंक हा आपण अगोदर लिहित असतो. तर बघा मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे त्यामुळे आपण यापैकी मोठा अंक आहे 9. त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक आहे 7. त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक आहे 4 आणि त्यापेक्षा लहान अंक आहे 0. त्यानंतर लहानात लहान संख्या बनवायची असल्यामुळं आपण आता या संख्या चढत्या क्रमाने लिहू. तर बघा यापैकी सर्वात लहान अंक 0 आहे पण आपण 0 हा अंक 2 नंबरला घेत असतो त्यामुळे आपण 0पेक्षा थोडी मोठी संख्या बघूयात ती आहे 4 आणि 0 घेऊयात आपण 2 नंबरला. त्यानंतर त्यापेक्षा थोडी मोठी संख्या आहे 7 आणि सर्वात मोठी संख्या आहे 9. तर आता बघा यामधील आपल्याला तफावत विचारलेली असल्यामुळे आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. तर बघा आपण यांची आता वजाबाकी करू. 0 मधून 9 जात नाही म्हणजेच आपल्याला हातचा घ्यावा लागेल. 10 मधून 9 गेले राहिले 1. त्यानंतर इकडे राहिले असतील 3. 3 मधून 7 जात नाही त्यामुळे आपण 3ला पण हातचा घेऊ ते होतील 13. 13 मधून 7 गेले राहिले 6. त्यानंतर इकडे राहिले असतील 6 आणि ह्या 9 मधून 4 गेले राहिले किती 5. तर बघा 5 6 6 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे जे की आहे आपल्या ऑप्शन नंबर डी मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती किती आहेत. तर बघा आपण समजा बी ही संख्या जर आपण 5 घेतली तर बघा त्या अगोदरची संख्या असेल 4. म्हणजेच आता बघा आपल्याला बी बरोबर जर आपण 5 घेतले तर ए बरोबर काय असेल बी बरोबर जर 5 घेतले तर ए बरोबर असेल 4. त्यानंतर आपल्याला काय सांगितले की ए वजा बी म्हणजेच ए वजा बी आणि बी वजा एच्या किमती काढायला सांगितलं. तर बघा ए आपला असेल 4 म्हणजे 4 आणि बी असेल आपलं 5 म्हणजेच 4 वजा 5 बरोबर किती येतंय वजा 1. 4 मधून 5 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देण्यासाठी आपण इथे घेतलं मोठी संख्या 5 असल्यामुळे वजा चिन्ह. त्यानंतर बी वजा ए करून बघू. बीची किंमत आहे 5 आणि वजा एची किंमत आहे 4. तर बघा 5 मधून 4 गेले तर किती राहिले 1 राहिले म्हणजेच आपल्या किमती आलेल्या आहेत वजा 1 आणि 1 जे की आहे आपला ऑप्शन नंबर ए मध्ये. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न 7 नंबरचा 70 आणि 80 यांच्यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. तर बघा यासाठी आपल्याला 70 आणि 80 दरम्यानच्या सर्व मूळ संख्या पाठ असायला पाहिजेत. तर बघा 70 नंतरची संख्या आहे 71 जी की आहे मूळ संख्या. त्यानंतर आहे 71 नंतर 73. 73 नंतर आहे 79. तर बघा 70 आणि 80 दरम्यानच्या या 3च संख्या आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज विचारली असल्यामुळं आपण त्यांची आता बेरीज करू. तर बघा 9 आणि 1 10 आणि 3 13शीला 3 हातचा आला 1 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21 प्लस 1 22 म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 223 जे की आहे आपल्या ऑप्शन नंबर ए मध्ये. तर बघा अशा प्रकारे आपण हा 1.3चा स्वाध्यायसुद्धा पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे त्यानंतरचा जो मी व्हिडिओ बनवणार आहे स्वाध्याय 1.4चा तो तुम्हाला सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.